काकी. अगं राणे, तू आज इकडे वाट कशी काय चुकलीस? अगं एक काम होतं. बोल की. ते आज इंद्रजित सर फॅक्टरीत जाणार आहेत ना, तर मला त्यांच्यासाठी शर्ट शिवायचा आहे. तर तुझी मशीन वापरू का मी जरा? त्यात काय विचारायचंय? ही मशीन तुझीच आहे राणे, वापर की तू. काय शिवायचं ती शिव. बस तू. हो. तिथं सगळं आहे. हा. जमते का राणे? राणे, इंद्रजित सर स्वतःच्याच फॅक्टरीत कामाला जाणार येतो वय, आणि हिले मोठा निर्णय घेतला ग. हो अगं, त्यांनी स्वतःच निर्णय घेतलाय कामगारांसाठी. राणे, तुझा नवरा देव माणूस आहे बर का ग. पण राणे, ती नेमकं तिथं जाऊन काय काम करणार ग? अगं ऑफिस मध्ये करतील की काहीतरी काम, मॅनेजर किंवा क्लर्कचं काम करतील. हा. पण त्या विक्रांत साहेबाला चालणार आहे का? अगं न चालायला काय झालंय, सगळे कामगार इंद्रजित सरांच्या पाठीशी आहेत. त्यांना ऐकावंच लागत. चालू दे तुझं, मी आहे आत. इंद्रजित सर फॅक्टरीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला गेले तर चांगले कपडे हवेत. त्यांना वाईट वाटायला नको. त्यांच्या अंगावर चांगलाच शर्ट असायला पाहिजे. अहो, जेवायला येत आहे ना? भूक लागली आहे सगळ्यांना. नाही म्हणजे सकाळपासून कोणीच काही खाल्लेले नाही ना, भूक लागली असेल. ठीक आहे. अहो ऐका ना, मला थोडं तुमच्याशी बोलायचंय. पुरे झालं ना आता हे सगळं. आणखी कधी कधीपर्यंत म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं? अहो तसं नाही, पण हे सगळं करून आपल्याला तरी काय मिळणार आहे सांगा ना? फक्त त्रासच. त्रास कसला आपल्याला? त्रास तर त्यांना व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं, पण हा विषय संपवला असता तर म्हणजे ह्यातून काहीतरी मार्ग काढला असता. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, म्हणजे हे सगळं पुन्हा पुन्हा होणार नाही ना. हा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की यातून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढायचा आहे ना? उत्तर हवंय ना? मग ऐक, या जन्मात तरी ते शक्य नाहीये. आता विचारायचं नाही आणि विचार करायचाही नाही. आता मी शांत बसणार नाही. पुन्हा जर अशी भाषा केली ना, तर तुम्ही त्यांच्यासोबत त्या वस्तीत जाऊन राहिलात ना, तरी मला फरक पडत नाही. ते बघ राणे, राणे आगे इकडे. इथे का तुम्ही? हा, काय झालं, कशाला बोलवलं मला? अगं उद्या रंगपंचमी आहे ना, मग काय करायचं? ऐका आता, काय करायचं म्हणजे काय करतात रंगपंचमीला? रंग खेळायचे गोट, अजून काय? अगं रंगपंचमी दिवशी पहिल्यांदा इंद्र सर वस्तीत आहे. काहीतरी स्पेशल झालं पाहिजे ना. हो रे, बरोबर आहे तुझं. इंद्रजित सर, आबासाहेब, मालती मॅडम सगळेच इतकी वस्तीत. काहीतरी भारी केलं पाहिजे रे आपण.
तेच म्हणतो ना, काहीतरी करायला पाहिजे. तू सांग ना काय करायचं. काय करायचं? तुला काही सुचतंय का? त्याला काय सुचत असतं तर तो आपल्या कंपनीचा एमडी नसता का राणे झाला. कामगार म्हणून काम केलं असतं का त्यानं. हे बरोबर आहे तुझं. करायचं काय आता? राणे तूच विचार कर काहीतरी, आता तूच डोकं लाव. थांबा, विचार करू दे मला. हा सुचलं. ऐका, आता काही राहिलं नाहीये. सगळी स्वप्न धुळीस मिळालीत माझ्या. काही नाही. उर्मिला काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारतोयस तू? काल काय स्वप्न बघितली आपण? क्रूजवर जायचं, वर्ल्ड टूर करायची, प्रत्येक देशामध्ये जाऊन वेगवेगळी वाईन ट्राय करायची. पण आता तर इथे खाण्याची सुद्धा मारामारी झालीये. तुझा बाप काय मूर्ख आहे का रे? गप्पच ना. ह्या वयामध्ये आराम करायचा सोडून स्वतःही त्रास करून घेतात आणि आपल्यालाही त्रास देत आहेत. अरे सगळेजण घर जेव्हा सोडून गेले ना, तेव्हा वाटलं होतं ह्या घरामध्ये फक्त मीच बोलेल. पण तुझा बाप काय बोलतो? आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. सगळी धुनी भांडी सगळं काही घरातलं मलाच करावं लागतंय. वैतागले विक्रांत, मी वैतागलीये. बघ किती वाजलेत बघ जरा. ह्या वेळेपर्यंत माझी एक झोप झालेली असते, पण मी काय करते तर किचन मध्ये भांडी घासत बसली. उर्मिला, हे बघ, तुला भूक लागली असेल. मी तुझ्यासाठी बिस्किटे घेऊन येतो. बरं काय आणू? मला शांतता हवी आहे. मला नव्हतं वाटलं तुझा बाप इथं येऊन आपल्याच डोक्यावर बसेल. अगं पण मलाच नाही माहिती दादासाहेब असं का वागतायत. का? तुझाच बाप आहे ना तो. ओळखतोस ना तू तुझ्या बापाला का नाही ओळखत? हो, माझेच बाबा आहेत ते, ऑफकोर्स. अरे 20 वर्षांनी आलेत ते. इतकी वर्ष कुठे होते, काय करत होते, तू हे खरंच माहितीये ना तुला? उर्मिला, ऑफकोर्स मी सगळी माहिती काढली. कशी काढलीस? सोड ना, तुला आता काय सगळं सांगत बसू का? तू पण ना विश्वासच ठेवत नाहीस. तू चल मी तुला सांगतो वरती. चल 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 चल. अरे काय करताय तुम्ही? अरे तुमचं काय चाललंय? अरे ऐका ना. अरे खाली ठेवा मला. हॅलो, अरे काय करताय तुम्ही? हॅलो. काय चाललंय तुमचं? काही कळेल का मला? रंगपंचमी वस्ती स्टाईल. अरे रंगपंचमी तर रंग उडवा ना. पाणी का उडवताय? नाही नाही, ते आम्ही कसं करणार? अरे मग पाणी कसं उडवलं? तुम्हाला पहिला रंग लावायचा मान आणि ताईलाय. ताईने आम्हाला एवढंच करायला लावलंय. हो का? आई कुठे तुमची राणी ताई? लपून बसले की काय कुठे? मी इथे आहे सर. ओके,
मग आता बघूच कोण कोणाला आधी रंग लावतात ते. अरे पकड़ पकड़ इसे पकड़ो पकड़ो सोड सोड मला छोडो छोडो अरे पकड़ पकड़ इसे पकड़ो पकड़ो सोड सोड मला छोडो छोडो रंग भरी पिचकारी कान्हा अंगावर मारी राधेच्या अंगावर मारी रंग भरी पिचकारी कान्हा अंगावर मारी राधेच्या अंगावर मारी ओले झाले गोरे गोरे अंग अंग ओले झाले गोरे गोरे अंग अंग चला होळीच्या खेळाला रंग रंग चला होळीच्या खेळाला रंग चला होळीच्या खेळाला रंग रंग चला होळीच्या खेळाला रंग तुला पाहता आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे हसते या मनी चांदणे बहरून प्रीत ये अशी गाली पडे काय हुकुमाची राणी तुझी मला हवी तू अशी हुकुमाची राणी पण तुला पहिला रंग मीच लावणार आहे. सर कोणता रंग लावता माहितीये ना? चांगलंच माहिती आहे. माझा रंग ठरलाय आणि हाच रंग तुला लावणार आहे. जीवनी ओंजळी तुनी भरुनी जो आणतो सुख नवे पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या स्पर्श तुझा होता जरा जरा लाजरे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे इंदिरा! इंदिरा काय करतोयस तू? कळतंय का तुला? ती मालती मॅडम आज रंगपंचमी आहे ना म्हणून आम्ही म्हणून ही अशी रंगपंचमी खेळणार? इंदिरा सोबत ही वस्तीतली पोरं रंगपंचमी सेलिब्रेट करणार आहेत. तेवढी लायकी आहे का यांची? आम्ही या वस्तीत राहायला आलो म्हणजे आम्ही तुमच्यातले एक झालो का? तुम्ही तुमचे लिमिट्स क्रॉस करताय हा, लक्षात ठेवा. अरे जरा थोडं मिसळून काय बोलला, तुम्हाला थोडं समजून काय घेतलं म्हणून काय लगेच गळ्यात पडाल त्याच्यात? इंदिरा तुमच्या बरोबर सण साजरे करेल असं वाटलंच कसं तुम्हाला? मालतीबाई साहेब काय झालं? का चिडला तेवढा? विचारा तुमच्या राणीला. इंद्राला रंग काय लावताय, त्याच्यावर पाणी काय उडवताय? हा मग त्यात काय झालं? पोरच आहेत की खेळणारच ती. आणि आज रंगपंचमी आहे ना, मग आता रंग खेळलंच पाहिजे की. त्यांना काय करायचं ते करू दे. माझ्या इंद्राला रंग लावायचा नाही. आपण वस्तीतली सगळीच खेळतात की रंग. वस्तीतले सगळे आणि माझा इंद्रा यांच्यात फरक आहे. मालती शांत व्हा. सध्या आपण वस्तीतच राहतोय, त्याचा अर्थ आपण वस्तीतलेच झालो नाही का?
माझं ऐका, त्यांच्याच पद्धतीनं आपण रंगपंचमी सेलिब्रेट करूया. तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. अहो असं काय करताय मला ती? आपण फॅक्टरीमध्ये रंगपंचमी साजरी करायचो की नाही? हेच कामगार मला रंग लावायचे. मग आधी तसंच होऊ द्या की. झालं, घेतलीत तुम्ही यांची बाजू. आता तुम्ही यांच्या बाजूनी बोललात म्हटल्यावर माझ्या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. का माझ्या नशिबात हा वनवास आला आणि हा कधी संपणार आहे ना तेच कळत नाहीये मला. मला ती चिडताय कशाला? सण हा आनंदासाठी असतो आणि तो आनंदातच साजरा केला गेला पाहिजे. मी तर म्हणतो प्रत्येक माणसानं दुःखामध्ये आनंदाचे क्षण शोधायला हवेत, मग दुःख कमी होतं. बाळ, मला रंग नाही लावणार. नाही, तुम्ही मालतीकडे लक्ष देऊ नका, मी समजावेन त्याला. असंही तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कमी असतात, तुम्ही एन्जॉय करा. हा, पण एन्जॉय करताना नैसर्गिक रंग वापरा आणि पाणी वाया घालवू नका. काय खेळा तुम्ही, मी समजवतो मालतीला, काळजी करू नकोस. पण आबा, आम्ही नक्की खेळलो तर चालेल ना? नाहीतर नकोच. राणी, ती माझी बायको आहे की नाही? तिला कसं मनवायचं मला माहिती आहे. आता 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 तुम्हाला पहिला रंग मीच लावू. पाहिलं, हुकुमाची राणी म्हणतात मला. सगळ्यात आधी रंग लावला की नाही तुम्हाला? काय झालं? असं काय बघताय? कशी आहेस ना तू? मी काय केलं आता? म्हणजे सिच्युएशन कशी असली तरी त्यात आनंद कसा शोधायचा तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. तुम्हाला छान वाटलं? छान. अरे मला ते तू काय म्हणतेस नेहमी भारी भारी वाटलं मला. या वस्तीत रंगपंचमी खेळायची मजाच वेगळी आहे ना. ते तर आहे. झालं का तुमचं रंग लावायचं? आता आम्ही लावू का रंग? नाही. पण काय चाललंय काही कळेल का मला? सर थांबा ना, अजिबात डोळे उघडायचं नाही. हा हो. हा, आणि सांगणार आहेस का काय चाललंय हो आपलं? सांगते सांगते, एक मिनिट. हा. डोळे बंद आहेत ना तुमचे? हो हो. हा, बरं, उघडा आता. सरप्राईज. तुम्ही आता फॅक्टरीत जाणार आहात ना, तर मग उद्या जाताना हा शर्ट घालून जा. मी शिवलाय तुमच्यासाठी. खरंच?
हो मग एवढं तर करूच शकते ना मी तुमच्यासाठी. अगं हे काहीच नाहीये, त्यापेक्षा खूप काहीतरी केलंस तू माझ्यासाठी. काय सर तुम्ही. बरं घालून बघा ना बसतोय की नाही. हो ऑफकोर्स. थांबा थांबा थांबा. सर झालं का. नाही एक मिनिट होल्ड कर. हा सर झालं का. एकच मिनिट. झालं का सर. हो हो. झालं. हो राणी. हा झालं. हो झालंय, पण असं पाठमोरी उभी राहून कसं चालेल. तू शर्ट शिवलायस ना, मग त्याची फिटिंग व्यवस्थित आहे की नाही, छान दिसतोय की नाही, तुलाच बघावं लागेल. हा भारी दिसतोय की. हा मस्त बसलाय. हो. हाय का आता आपण हे इथलं बटन राहिलंच की गडबडीत. अरे हो. बरं थांबा मी लगेच लावून देते. हा काय. हा असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा झालं. छान दिसतोय की शर्ट. हो खरंच खूप छान. म्हणजे तुला सांगतो, मी इतके एक्सपेन्सिव्ह ब्रँड्स ट्राय केले ते, पण त्या सगळ्या ब्रँड्सच्या कम्पॅरिझनमध्ये हे शर्ट खूप बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट. तुम्हाला आवडलं ना. ऑफकोर्स खूप आवडलंय मला. मन